न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। प्रेक्षको, आज आपण विक्रमगड या ठिकाणी आलेलो आहोत। प्रेक्षको, या ठिकाणी आपण बघत असाल, या ठिकाणी CPMचं मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज जर आपण बघितलं तर CPMचा जो मोर्चा असतो तो विशेष करून पंचायत समिती किंवा या तहसील आपले कार्यालय यांच्यावरती मोर्चा असतो, परंतु हा मोर्चा जो आयोजित करण्यात आलेला आहे तो विक्रमगड पोलीस स्टेशनवरती हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। आणि या मोर्चाचा जर आपण मुख्य विषय जर बघितला, या मोर्चाचा जर विषय जर बघितला तर यापूर्वीचे जे मोर्चे असायचे CPMचे ते मोर्चे रोजगाराच्या समस्या असेल किंवा जलजीवनच्या समस्या असेल, अशा अनेक समस्यांवरती CPM मोर्चा घेऊन येत असायचं। परंतु या ठिकाणचा आजचा जो मोर्चा आहे हा या मोर्चाचं जे आयोजन आपले करण्यात आलेलं आहे ते एका पक्षाच्या विरुद्ध असे ते एक आयोजन आपले करण्यात आलेलं आहे। आणि नेमका विषय जर आपण बघितला, CPMचा जो आजचा मोर्चा आहे त्या मोर्चाची आपल्याकडे एक विषयपत्रिका आहे आणि त्या विषयपत्रिकेवरती जो आजचा जो महत्त्वाचा जो ठळक जो विषय जो आहे तो जर बघितला तर स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जी दडपशाही होत आहे आणि त्याच्या विरुद्ध जी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावरती काही पावलं उचललं जात नाही आहे। आणि या बाबतीत हा मोर्चाचं आयोजन या ठिकाणी आपल्याला झालेलं दिसते। या मोर्चाचं महत्त्वाचं अजून या एक विषय जर आपल्याला आपण बघत असाल पाहायचं झाला तर या विषयपत्रिकेमध्ये एक असा विषय आहे की CPMचे जिल्हा फिटनेस माननीय श्री किरण गालासाहेब यांना याविषयी यांच्यावरती जो हल्ला आपले झालेला होता आणि त्या हल्ल्याची या ठिकाणी दखल घेतली गेली नव्हती आणि म्हणून याबाबत पोलीस स्टेशनला जाब विचारण्यासाठी हा जो भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेलं आहे ते आपण या ठिकाणी बघत आहे। आता मोर्चाला सुरुवात आपले झालेली आहे आणि इथून हा मोर्चा पतंगेश्वर महादेव मंदिर इथून हा मोर्चा निघालेला आहे आणि हा मोर्चा आता इथून आपल्याला सरळ या मोर्चाच्या याबाबत जे विषय आहेत या विषयाबाबत CPMचे जे कार्यकर्ते आहेत यांच्याकडून आपण अधिकची माहिती जाणून घेणार आहोत। हिंसा केलेल्या आहेत, हिंसा केल्यानंतर त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, परंतु ह्या PIने कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही। कारवाई करायला सांगितली तर जो कोणी तिथं न्याय मागायला येतो तर लगेच हे इथलं विक्रमगडचं पोलीस स्टेशन दोघांवर चॅप्टर करतात। याचा अर्थ असा काय जेणेकरून आपल्याला दाबून ठेवायचे ना भाजपाच्या गुंडांना चालना द्यायची ही पद्धत ह्या विक्रमगड पोलीस स्टेशनमध्ये चाललेली आहे आणि याचा तात्काळ बंदोबस्त झाला पाहिजे। पुन्हा चर्चा करून आल्यानंतर जी काय तिथली पूर्ण स्टोरी आहे ते तुमच्यासमोर मांडली जाईल आणि त्याच्यानंतरच पुढची भूमिका काय असेल ती ठरवली जाईल। आणि त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना सूचना आहे, या विक्रमगडच्या पोलीस स्टेशन हे अतिशय बिकट आणि वेगळ्या पद्धतीने वागतं, आपल्यावर अन्याय करतं, अत्याचार करतं आणि त्याला वाचा फोडण्यासाठी आपण आज इथं आलेलो आहोत। आणि म्हणून ज्याची नावं सुचवली आहेत त्यांनी सर्वांनी आपण शिष्टमंडळात जायचं। व्हिडिओ कॅसेट दिसली नसेल, अरे इथले भाजपच्या गुंडांनी पैसे वाटायचे वेळेस आपल्या लोकांनी पकडले पण ह्यांच्यावर पण ते कारवाई करू शकले नाही। एवढा मूर्ख निर्लज्ज हे सरकार या पोलीस स्टेशनचा कारभार चालू आहे। हे नावाला फक्त सांगतात का आम्ही असे आहेत, आम्ही तसे आहेत, या चोराला आणतोय त्या चोराला आणतोय। गरिबांनी थोडंसं पण काय केलं ना का त्यांच्या मागे लागायचं आणि धन सोडून द्यायचं, अशी यांची हिटलरशाही चालू आहे। आणि म्हणून या हिटलरला सांगायचं आहे की आम्ही ठेचले हिटलरला, ते अश्रुतुला गोळीबार कितीही केलास तरी लाल बावटा हा घाबरणार नाही आणि तुला कधी सोडणार नाही। व्हिडिओ रिपोर्टर गणेश बसवतसह गंगाराम वरंगडे, मशाल।